नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज आहे संकष्टी चतुर्थी आणि हो, ही संकष्टी चतुर्थी या वर्षातली शेवटची संकष्टी चतुर्थी आहे बरं का. ज्यांना ज्यांना आत्तापर्यंत उपवास करणे शक्य नाही झालं, त्यांनी अतिशय महत्त्वाचा असा विषय म्हणजे आज दिवसभरामध्ये 5 मिनिटं, 2 मिनिटं, अगदी 15 मिनिटं वगैरे मौन व्रत धारण करायचं आहे. हो, मौन व्रताचा महिमा हा खूप अतिशय महत्त्वाचा आहे. प्रत्येक ग्रंथामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही आहे, ज्यामध्ये मौन जे धारण करण्याचं महत्त्व सांगितलेलं नाही आहे. यामुळे आपण आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करू शकतो. कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण करण्यासाठी त्या मार्गातील येणारे अडथळे दूर करू शकतो. हो, आपल्यामध्येच ती ताकद आहे आणि आज तेच जाणून घेणार आहोत. काल देखील मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये, की गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आणि संपूर्ण वर्ष जे आहे येणारं नवीन 2026 हे आत्ताच या संकटी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या चरणी समर्पण करा आणि ते समर्पण करताना 21 दुर्वांचा उपाय कालच्या व्हिडिओत सांगितलेला आहे. अनेक जणांनी तो उपाय बऱ्याच वेळा केलेला आहे आणि बऱ्याच अंशी त्यांना इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. तर चला आज जाणून घेऊया आणखीन एक अशी गोष्ट जी संध्याकाळी कापरासोबत आपल्याला जाळायची आहे. आपल्याला कापूर घ्यायचा आहे, भीमसेनी कापूर आणि आपल्याला त्यासोबत हा उपाय करायचा आहे. गणपती बाप्पांची अखंड कृपा आपल्या घरावरती वर्षभर राहावी. जी काही रोगराई अडचणी आहेत, नकारात्मकता आहेत, विघ्नांचा नाश करणारे असे विघ्नहर्ता त्यांचा आज आहे संकट चतुर्थीचा खास दिवस. मग त्यांना आवडणारे असे पदार्थ नैवेद्य म्हणून आपण अर्पण करायचे आहेत. 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. 21 दुर्वा कलबाच्या धाग्याने बांधायच्या, त्या हातामध्ये घ्यायच्या. जिथं बांधलेले आहे त्या जोडीला हळदी-कुंकू लावायचं. अग्रभागाला चंदनाचं अत्तर लावायचं. जे मी नेहमी तुम्हाला सांगते, हा उपाय खूप पॉवरफुल आहे. नेम फेमसाठी, यशकीर्तीसाठी आणि आरोग्यासाठी. म्हणूनच तर या वर्षातील शेवटच्या चतुर्थीला आपल्या मुलांसोबत हा उपाय जरूर करायचा आहे. मुलांना लाल जास्वंदाचं फूल किंवा गुलाबाचं फूल हे हातामध्ये द्यायचं आहे. नाही मिळाली ही दोन्ही पण फुलं तर झेंडूचं फूल हातामध्ये घ्या पिवळं आणि त्यानंतर आपल्या मुलांसोबत आपण 11 वेळा ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा. त्यांच्याकडून म्हणून घ्यायचं. मुलं लहान असतील तर त्यांना यूट्यूबवरती प्रणम्य शिरसा देव हे जे गणपतीचं स्तोत्र आहे ते जरूर लावायचं आहे. त्यांना ऐकवायचं आहे आणि नंतर हे फूल जे आहे ते अर्पण करायचं आहे, की सद्बुद्धी आणि विवेक प्रदान करणारे असे गणपती बाप्पा दोन्ही मुलांना माझ्या तुमच्या चरणाशी समर्पण केलेलं आहे. तर त्यांना सद्बुद्धी द्या आणि जी आहे बुद्धी तिचा वापर योग्य ठिकाणी करण्यासाठी देखील मार्ग दाखवा. अशी प्रार्थना करायची आहे. यासोबत ज्या 21 दुर्वा मी सांगितलेल्या आहेत, त्या आपल्या हातामध्ये घेऊन आपल्याला 21 किंवा 108 वेळा एक माळ गणपतीचा बीजमंत्राचा उच्चार करायचा आहे. ओम गण गणपते नमः. अगदी 5 मिनिटं लागतात. ही जी माळ आहे ती जपण्यासाठी. एका हातामध्ये दुर्वा धरायच्या आहेत, डाव्या हातात, उजव्या हातात जपमाळ घ्यायची आहे. हा मंत्र म्हटल्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणायला बसायचं आहे. आज शेवटचा जो दिवस आहे, संधी आहे की संपूर्ण वर्ष निर्विघ्नपणे पार पाडावं यासाठी. तर काय हरकत आहे आपल्याला थोडा वेळ काढून आज दिवसभरामध्ये कधीही हे अथर्व शीर्ष पठण करण्यासाठी. बरं पण येत नाहीये तर मग काय करायचं? तर YouTubeवरती लावायचं आणि मनोभावे ते ऐकायचं आहे हातामध्ये दुर्वा घेऊन. एक माळ जप झाल्यानंतर किंवा मग 21 वेळा मंत्राचे जप झाल्यानंतर तुम्ही हा जो उपाय आहे अथर्व शीर्ष पठणाचा करायचा आहे. 7 वेळा, 11 वेळा, 21 वेळा असं हे पठण करायचं आहे. यापूर्वी संकल्प घ्यायचा आहे, हे विघ्नहर्ता गणेशा, आजचा जो आहे गणपती अथर्व शीर्षाचा मी पाठ तो तुमच्या चरणी समर्पण करत आहे. माझ्या परिवारातील सगळे सदस्य असेच आरोग्यदायी आणि चांगल्या सद्बुद्धीने भरलेले राहू देत म्हणून. यासोबतच आता काय करायचं आहे, अथर्व शीर्ष पठण झालेलं आहे. त्याचबरोबर 11 लवंगा घ्यायच्या आहेत आपल्याला. 11 लवंग या घ्यायच्या फूल असलेल्या आणि त्या लवंगा घेऊन हातामध्येच घ्यायच्या त्या. प्रत्येक आपल्या घरातील व्यक्तीभोवतून त्या अँटी क्लॉकवाईज आपल्याला 7 वेळा उतरवायच्या आहेत. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असं म्हणत प्रत्येकाच्या डोक्याभोवती घड्याळाच्या उलट्या दिशेने या लवंगा फिरवायच्या आहेत आणि मग त्यानंतर या लवंगा घेऊन गणपती बाप्पांना
मनोमन प्रार्थना करायची आहे की सगळे समूळ विघ्न, क्लेश, जी आहे दरिद्रता, रोगराई ती सगळी जळून या लवंगांनी खेचून घेतलेली आहे, ती जळून खाक होत आहे या कापरामध्ये, असं म्हणून मातीच्या पंतीत किंवा जाळणारं जे भांडं आहे तुमच्याकडं, त्यामध्ये या लवंगा आणि कापूर ठेवायचं आहे, जाळायचं आहे हे. आणि हे जाळत असताना बघा अनेक वेळा जर जास्त दृष्ट वगैरे असेल तर लवंग उडून बाहेर देखील पडतील किंवा चटचट असा मोठ्याने आवाज येईल. तर घाबरून जाऊ नका, सगळी निगेटिव्हिटी ही निघून जाणार आहे. हा उपाय मात्र अथर्वशीर्ष पठण केल्यानंतर किंवा गणपती स्तोत्र मुलांकडून म्हणून घेतल्यानंतर, याशिवाय गणपतीचा मंत्र जप झाल्यानंतर करायचा आहे. आणि हा उपाय झाल्यानंतर अगदी 2 मिनटं 5 मिनटं मौन व्रत धारण करायचं आहे की येणाऱ्या नवीन वर्षासाठी, की माझं हे वर्ष आहे ते येणारं एकदम चांगलं, भरभराटीचं, आनंदाचं, आरोग्याचं जावं म्हणून. तर अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. तर जरूर हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत शेअर करा. साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला मी हे उपाय सांगितलेले आहेत. तर जाता जाता कमेंटमध्ये जरूर सांगा की मौन व्रत धारण केल्याने किती फायदे होतात, अनेकांना काय काय माहीत आहे याबद्दल, जेणेकरून बऱ्याच जणांना या गोष्टींची माहिती मिळेल. त्यासोबतच आपल्या गणपती बाप्पांचा मंत्र जो आहे तो देखील कमेंटमध्ये जरूर लिहा. कारण आज गणपती बाप्पांना दिलेली हाक, दिलेला आवाज हा वर्षभर तुम्हाला जपणार आहे. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.